निशाणा तुका दिसलंय ना. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी विजन. तर मी आज ज्या ठिकाणी आले आहे ते महाराष्ट्रातील पर्यटकांचं नंदनवन म्हणजेच महाबळेश्वर. महाबळेश्वर जसं निसर्गमय आहे तसंच महाबळेश्वरमधील प्रसिद्ध आहे ते म्हणजे त्याचं मार्केट. तर आपण आज त्या मार्केटमध्ये फिरणार आहोत. या मार्केटमधला गजबजाट, इथलं रंगबिरंगी आणि इथल्या कलावस्तू, हस्तवस्तू, इथे काय काय मिळतं ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तर आपण आता मार्केट फिरायला सुरुवात केलेली आहे. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये मुख्य मिळणारी गोष्ट म्हणजे स्ट्रॉबेरी. तर माझ्या मागे तुम्ही दुकान बघाल, इथे आपल्याला स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. ह्या दुकानाचं नाव आहे मॅप्रो सेल्स काउंटर. इथे आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला स्ट्रॉबेरीपासून किंवा काय काय इथे कुठले कुठले प्रकारचे पदार्थ आहेत. चला. आपल्याला महाबळेश्वरमध्ये मॅप्रो जे दुकान आहे ना, त्या दुकानात आल्यानंतर आपल्याला जे मुंबईला किंवा कुठे इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही असे सिरप आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे. बघा तुम्ही, छान आणि सुंदर आहे. हे कितीला आहे हो? 150 रुपये ताई. 150 रुपये. छान आहे. अच्छा, या मार्केटमध्ये अजून एक दुकान आहे आपल्याला. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पर्स बघायला मिळतील. यांची पॅटर्न काय आहे पर्सचा? हे कोकोनटचे आहे. कोकोनट पासून बनवलेलं आहे. याची प्राइस काय आहे? हे 350 आहे. हे 350 आहे. हा, हे 350 आहे. हे पण 300. 350. अच्छा, हे 300 आहे. हा, ही 750 आहे. आणि ही 750. ही 750ला आहे. हे 250. अच्छा, इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बघायला मिळतील. अगदी खूप छान. आणि ही 200ला आहे. खूप छान डिझाईन केलेलं पर्स आहे बघा. आणि छोटी हो? छोटी ती 200. ही 200. ओके, थँक्यू. अजून पण बऱ्याचशा पर्सेस वगैरे अवेलेबल्स आहेत ह्या स्टोअरमध्ये. मार्केटमध्ये बघाल ना तर खूप छान छान मस्त आहे बघा. बँगल्सचे पॅटर्न्स आहेत अवेलेबल्स. हे बघा, खूप छान आणि डिसेंट आहे. आणि त्याच्यानंतर नेकलेस वगैरे पण बघाल ना समोर, तेही खूप छान वेगवेगळ्या पॅटर्न्सचे आहेत. आणि आपल्याला परवडतील अशा रेंजमध्येच आहेत ते. आपल्याला लग्न सरायला वगैरे लागतातच ना, तेव्हा आपण यूज करू शकतो. ही बँगल छान आहे पण 200. 150. ही 150ला ना हो? काय हो? हो दादा, ही 150ला बोललात ना तुम्ही? 150 नाही, 250 आहे. 250. मार्केट सुरू झाल्यापासून मार्केटच्या दोन्ही बाजूला खूप छान छान प्रकारचे आपल्याला स्टोर्स बघायला मिळतात. हे बघा, हे स्ट्रॉबेरी डेन म्हणून आहे, हॉटेल म्हणून आहे. इथे स्नॅक्स वगैरे आपण करू शकतो. माझ्या डाव्या हाताला बघाल ना तर इथे कपड्याचं शॉप्सचं दुकान आहे. इथेही खूप छान छान व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यानंतर हे बघा, इथे चपलांचं स्टोअर आहे. मार्केटमधलं अजून एक खास विशेष आकर्षण म्हणजे हे दुकान आहे नयन आर्ट्स. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स वगैरे किंवा आपल्याला काही काही पॅटर्न्स हवे असतील, डिझाईन्सचे पॅटर्न्स वगैरे किंवा शोभेच्या वस्तू वगैरे खूप सारं काही पाहण्यासारखं आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया हे दुकान कसं आहे आणि ह्या दुकानामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे. चला तर मग. हे बघा, इथून फुलापासूनच आपण सुरुवात करूया. खूप छान छान आणि वेगवेगळ्या पॅटर्नची फुलं आहेत इथे बघा.
हे वाटत आहे नाही अक्षरशः की आर्टिफिशियल आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे खूप सुंदर सुंदर आहे. खूप छान अशा आपल्याला डेकोरच्या वस्तू बघायला मिळतात. खूप वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत. अगदी लहान मुलांना आवडतील अशा आणि मोठ्यांनाही आवडतील अशाही प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथं बघायला मिळतील. हा एक पॅटर्न बघा किती छान आहे. याची प्राईस आहे 950. आर्टिफिशियल पॅटर्नचे असलेले किती सुंदर सुंदर कलाकृती आहे. म्हणजे अमेज, जे आपल्याला घरामध्ये ठेवल्यावर खूप छान वाटते. आपल्या घरातला एक कोपरा असा असतो जिथे आपल्याला अशा प्रकारच्या वस्तू ठेवायला खूप आवडतात. तुम्हाला इथे ते बघायला मिळतील. आपल्याला हे मार्केटमध्ये 400 रुपये किलोने स्ट्रॉबेरी मिळेल. आपण येऊन महाबळेश्वर मार्केटला येऊन आपण स्ट्रॉबेरी नाही पाहिली तर काय पाहिलं. आणि इथलं एक स्पेशल डिश म्हणजे आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीम. हे कोणते वेगवेगळे फ्लेवर्स आहेत तो ह्याच्यामध्ये? स्ट्रॉबेरी, कच्ची कैरी, मँगो आहे. आणि हा काला खट्टा. आपल्याला इथे खूप वेगवेगळे पॅटर्नचे स्ट्रॉबेरीचे चॉकलेट्स बघायला मिळतील. बेस्टी घेऊ का? निशाणा तुका दिसलंय ना. खूप सुंदर सुंदर लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत इथे. खलबत्ता हा एक पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये बाउल वगैरे आहे. दाखव ग रुपाली, दाखव. किती छान आहे. हा एक अजून पॅटर्न आहे. त्याच्यावर बघाल ना तर अगदी बारीक कोरीव काम केलेलं आहे.